नाशिकमध्ये शिंदेंनी मोठा राजकीय डाव टाकलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रवेशामुळे आता नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद आणखीनच वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होते। मुंबईतील शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडलाय। नाशिकमधील भाजपचे युवा कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पक्षाने त्यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्तीही केली आहे। दरम्यान गणेश शिंदे शहर प्रमुख, विशाल परदेशी लासलगाव युवा सेनेचे तालुका प्रमुख अभिजित डुकरे, नगरसेवक प्रशांत शिंदे, युवा सेनेची उपतालुका प्रमुख ऋषिकेश दौंडे यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रवेश सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांचं स्वागत देखील केलंय। शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान नाशिकमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश आता महत्त्वाचा मानला जातोय। यामुळे शिवसेनेला राजकीय बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता नाशिकमध्ये शिंदेंचा हा राजकीय डाव सध्या चर्चेचा विषय ठरलाय।